नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज। पीजी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूया बातमी सविस्तरपणे। सोमय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव यांच्या वतीने जिल्ह्यात प्रथमच अत्यंत भव्य आणि अभिनव पद्धतीने शारदा थ्रोबॉल लीग 2025 चे आयोजन करण्यात आले। नुकत्याच पार पडलेल्या निवड चाचण्यानंतर 8 संघांची घोषणा करण्यात आली असून एकूण 104 विद्यार्थ्यांना या ऐतिहासिक स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे। महाराष्ट्रातील पहिल्यांदा 6 मुले आणि 3 मुले अशा संमिश्र संघरचनेत ही थ्रोबॉल स्पर्धा खेळवली जाणार आहे। यामुळे जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आगामी 12 जुलै 2025 रोजी शनिवारी श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानात हा थरारक थ्रोबॉल महोत्सव पार पडणार आहे। स्पर्धेसाठी एकूण 110 विद्यार्थ्यांनी निवड चाचण्यांमध्ये सहभाग नोंदवला। त्यातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 104 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। प्रत्येक संघात एकूण 13 खेळाडू असतील। विशेष म्हणजे प्रत्येक संघाचे कर्णधार पद मुलाकडे देण्यात आलं असून उपकर्णधार पद मुलींकडे देण्यात आलंय। त्यामुळे मुलांबरोबरच मुलींना देखील नेतृत्वाचे धडे मिळणार आहेत। प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी तसेच विजेत्या संघासाठी आकर्षक चॅम्पियन ट्रॉफी ठेवण्यात आली आहे। ही ट्रॉफी श्री सागर रमेश भड यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहे। स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शाळेचे प्राचार्य श्री के.एल. वाघचौरे, उपप्राचार्य शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे, नाथाली फर्नाडिस तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उपस्थित पार पडणार आहे। पीजे मराठी न्यूजसाठी रिपोर्टर गौरव डेंगळे, कोपरगाव। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।